ताई, मुंबई महानगरपालिकेने जर आता 6 दिवसात आपण बघितलं तर 1100 पेक्षा झाडं कोसळलेली आहेत. पालिकेने एक पाऊल उचललंय आणि महापौर सुद्धा स्वतः म्हणाल्यात की जी धोकादायक झाडं आहेत त्यांना नोटीस लावली जाईल, धोकादायक झाडे म्हणून. तिथे बसू नका, तिथे चालू नका. तर नेमकं म्हणायचं काय मुंबई महानगरपालिकेला? एक तर मुंबई महानगरपालिका आणि महापौर पुन्हा एकदा फारच बेजबाबदारपणे वागतायत असं मला वाटतं. मुळामध्ये ज्या झाडांना तुम्ही नोटिसा लावली, अर्थात नोटिसा लावल्या पाहिजे का, तर हो, पण एका लाईनी म्हणजे टेक्निकली तुम्ही काय करताय, एका लाईनीत जर झाडं असतील आणि तुम्ही ती 10 झाडं घोषित केलं तर ती गल्ली बंद करणार आहात का? ती जी लेन आहे चालायची पदपथ, फुटपाथ असेल किंवा रस्ता असेल, तिथे मग अजिबात गाडी पाठवणार नाही, तिथे अजिबात लोकांनी चालायचं नाही असं काही लिहिलंय का? जर झाडाला तुम्ही नोटीस लावली आहे आणि त्या लाईनीत असतील तर लोकांनी 2 बाजूला दुतर्फी झाडं आहे बऱ्याच ठिकाणी, इकडे बघायचं, इकडे बघायचं, खड्डा बघायचं, चालायचं. अशा कवायती मुंबईकरांना सांगताय की काय? हे बेजबाबदारपणा पुन्हा आला एकदा ऐरणीवर. झाडांना नोटीस लावली, आमची जिम्मेदारी संपली. लोकांनी ह्या झाडाकडे बघ, या आपण ट्रॅफिकला सांगतो ना, उजवीकडे बघ, डावीकडे बघ, आता सरळ बघ, आता वर बघ, आता जरा खाली बघ, असं नागरिकांना कवायती करायच्या रोडवर येऊन. आमचं म्हणणं आहे, काल मी आयुक्तांचं पण ऐकलं, आधी 4 दिवस आयुक्त पण म्हणत होती, महापौर तर म्हणतातच आहेत की सीसी रोड मुळेच चालत. आज सगळ्यांचे स्टेटमेंट बदलले. दट्ट्या आला, वरून दट्ट्या आला, हे दट्ट्याखालीच काम करणार. जर सीसी रोडमुळेच झाले तर आमचंही म्हणणं ते होतं की सीसी रोड जेव्हा पूर्ण होतो तिथला असलेला अधिकारी जो आज एक्झिक्युटिव्ह, मला वाटतं स्वामी नावाचे कोणतरी आहे, त्यांची जिम्मेदारी आहे स्वामीची. नुसतं नावात स्वामी नाही चालणार, कामात पण स्वामित्व दिसलं पाहिजे, ही जिम्मेदारी आहे त्यांची. ते जिम्मेदारी टाळतायत. सीसी काम झाल्यानंतर ज्याला स्कोप ऑफ वर्कमध्ये 2 फूट, त्यात 2.5-3 फूट मड टेबल असलं पाहिजे, ते आता होताना दिसत नाहीये. मड टेबलाला जर इथे जाळी आहे, इथे जाळी आहे, तर थोडंसं ते वर केलं पाहिजे, कारण पाणी माती वाहून जाऊ नये म्हणून. काहीच टेक्निकली दिसत नाहीये. त्यामुळे ते जे काही लावले मुंबईकरांनं, मी सांगते तुम्हाला, उजवीकडे बघा, डावीकडे बघा, वर बघा, खाली बघा आणि कवायत करत तुम्ही चाला. एक तर प्रशासनाला पण मी विचारते, दुतर्फी झाडं जर डेंजर असतील, आता ते डेंजर का ठरवलं ते पण विचारायला लागेल. जी नोटीस लागली आहे ती झाडं डेंजर आहे, हा कोणी अहवाल दिला? की चला मुंबईकरांवरच जबाबदाऱ्या ढकलायच्या आहेत, तर त्यामुळे आम्ही लावले, आम्ही मोकळे झालो. तर मागच्या वेळेला जे पडलं त्यावेळेला भाजपच्या काही आमदारांनी पण तेच भाष्य केलं. बघून चालायला पाहिजे, म्हणजे ती जिम्मेदारी मुंबईकरांची. त्यामुळे कवायत करा आणि आपला जीव वाचवा. हे सत्ताधारी तुमचा जीव वाचवणार नाही. आणि सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला विचारते, दुतर्फी झाडाला जर लावली असतील तर तिथलं ट्रॅफिक वळवणार का, तिथली पदपथ बंद करणार का, आणि करणार असाल तर त्यांना दुसरा पर्याय काय, ह्याची आता मी पाहणी करणार.